मित्रो नमस्कार. काल झालेल्या IPLच्या सामन्यात केकेआरच्या संघाने चेन्नईच्या संघाला 8 विकेट्सने अगदी सहज पराभूत केलं. IPLच्या इतिहासातील सर्वात यशस्वी समजल्या जाणाऱ्या CSKचा हा चेपॉकच्या होम ग्राउंडवर झालेला सर्वात लाजिरवाणा पराभव होता आणि हा पराभव केला होता IPLच्या इतिहासातील सर्वात स्वस्त कर्णधाराने म्हणजेच चीपेस्ट कॅप्टन इन IPL हिस्ट्री अर्थात अजिंक्य रहाणेने. मुंबईच्या अजिंक्य रहाणेची जेव्हा केकेआरने कर्णधारपदी निवड केली तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. अजिंक्य रहाणेला अनेकांनी सर्वात स्वस्त कर्णधार म्हणून सुद्धा हिणवलं होतं. खरं तर 2025च्या ऑक्शनमध्ये अजिंक्य अनसोल्ड जाणार असं वाटत असतानाच कलकत्ता नाईट रायडर्सने 1.5 कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात अजिंक्यला समाविष्ट करून घेतला होता. परंतु त्याची कॅप्टनपदी वर्णी लागेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. परंतु खेळाची उत्तम जाण आणि कर्णधारपदाचा अनुभव गाठीशी असलेल्या अजिंक्यने केकेआरचा हा निर्णय सार्थ ठरवलाय. नुकत्याच चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात धोनीच्या चेन्नईला 8 विकेटने पराभूत करून अजिंक्यने आपल्या कर्णधारपदाचा जलवा क्रिकेट विश्वाला दाखवून दिला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमची खेळपट्टी पाहून अजिंक्यने मोईन अलीला संघात समाविष्ट केला. गेल्या वर्षी मोईन अली आणि अजिंक्य रहाणे चेन्नईच्या संघाचा भाग होते, त्यामुळे दोघांनाही खेळपट्टीची उत्तम जाण होती. नाणेफेक जिंकून अजिंक्यने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि मोईन अलीने चेन्नईच्या फॉर्मात असलेल्या डिव्हॉन कॉन्वेला LBW आऊट करत चांगली सुरुवात करून दिली. पुढे वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायण यांच्या जादुई फिरकीसमोर चेन्नई संघाने पार लोटांगण घातलं. शेवटी शिवम दुबेच्या थोड्याफार फटकेबाजीमुळे चेन्नई 100 धावांचा टप्पा ओलांडू शकली. अजिंक्यच्या केकेआर संघाने सुनील नारायणच्या तुफानी फटकेबाजीच्या बळावर अवघ्या 10 षटकांतच धोनीच्या चेन्नईचं आव्हान पार केलं आणि 8 विकेट राखून सामना जिंकला. IPLच्या इतिहासातील सर्वात यशस्वी समजल्या जाणाऱ्या CSKचा हा चेपॉकच्या ग्राउंडवर झालेला सर्वात लाजिरवाणा पराभव होता आणि तो पराभव केला होता आपल्या अजिंक्य रहाणेने. 2025च्या IPL हंगामात अजिंक्य जरी सर्वात स्वस्त कर्णधार असला तरी तो एका मजबूत संघाचं नेतृत्व करतोय. सर्वात खतरनाक आणि जादुई स्पिन बॉलिंग अटॅक हे केकेआरचं प्रमुख शस्त्र आहे. त्यासोबतच हर्षित राणासारखा अचूक टप्प्यात प्रभावी मारा करणारा गोलंदाज ही सुद्धा केकेआरची खासियत आहे. मोईन अलीच्या समावेशामुळे केकेआरच्या फलंदाजीची डेप्थ अजून स्ट्रॉंग होते, तर रिंकू सिंह, आंद्रे रसेल यांच्यासारख्या खेळाडूंमुळे संघ 2025च्या सीझनमधला सर्वात संतुलित संघ वाटतो. स्वतः अजिंक्यने सुद्धा आपल्या खेळात एवढी कमालीची सुधारणा केली आहे की त्याच्यावर एवढी कमी बोली लावणाऱ्या केकेआरच्या टीम मॅनेजमेंटला सुद्धा लाज वाटेल. अजिंक्य जरी 2025च्या हंगामातील सर्वात स्वस्त कर्णधार असला तरी तो 2025च्या हंगामातील सर्वात संतुलित आणि एका मजबूत संघाचं नेतृत्व करतोय. त्यामुळे अजिंक्यचा संघ सेमीफायनलमध्ये जागा बनवतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.